मायबाप सरकार, जर तुम्हाला आज भाऊबीजेच्या दिवशी ओवाळणीच द्यायची असेल तर मराठ्यांना आरक्षणच द्या. मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळे आजपर्यंत कित्येक मुलींची स्वप्नांची राख रंगोळी झाले. का तर मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळे आमचं स्वप्नच आम्ही पूर्ण करू शकत नाही. इंजिनिअरिंग कॉलेजला मला ॲडमिशन घ्यायचं होतं तेव्हा तिथे आमच्या ओपनसाठी फीस ही खूप जास्त होते. लाईक 1.5 लाख ही फीस होते आमच्या कॉलेजची. आणि बाकीचे OBC किंवा बाकीच्या कास्टला फक्त 50,000 किंवा खूप कमी फीस दिली जाते. गव्हर्नमेंट जॉबची तयारी करते सध्या. तर मग आपण तिथे जवळपास आपला मेरिट जो आहे, ओपनचा जो मेरिट आहे तो मार्कने खूप जास्त लागतो. आरक्षण भेटलं पाहिजे. ह्या नातीला लय कष्ट करून आम्ही शिकविलेलं आहे. पैसा सुद्धा नव्हता जवळ, पण आम्ही शिकवित होता. आणि ह्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे. ह्या इलेक्शन व्हावं वाटतं, लेकरासनीचं आरक्षण भेटावं वाटतं ह्या मराठ्याचं, ह्या लेकरासनीला आता सध्या त्याचीच गरज आहे आम्हाला. बाकी काही आम्हाला नको. तुमचे 1,500 आमच्या काही कामाचे नाहीत, कारण तुमचे 1,500 आमच्या कोठेही कामाला येणार नाहीत. आरक्षणाची गरज ही सध्या बहिणींना पण आहे आणि भावांना पण आहे. सध्याच्या आपल्या या समाजात शिक्षण घेतल्यानंतर नोकरी लागण्यासाठी जात आडवी येते. ही सध्याच्या काळात खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. नमस्कार, मी प्रमोद भोंग स्पीच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. आपण आज लाडक्या बहिणींसोबत आहोत. माझ्या बहिणी माझ्यासोबत आहेत. आजच्या या दिवाळीच्या भाऊबीजेच्या दिवसानिमित्त मी सध्या आहे धाराशिवमध्ये माझ्या बहिणींसोबत. जाणून घेऊया त्यांच्याकडून आरक्षणाविषयी त्यांना नेमकं काय वाटते. दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. मी एक उच्च शिक्षित आहे आणि मराठा समाजाला आरक्षण नसल्याचे दुःख मी खूप जवळून पाहिले आहे. मला असं वाटतं मराठा आरक्षणाला खूप गरज ही खूप महत्त्वाची आहे. आणि आज हा भाऊबीजेचा सण आहे आणि आज ओवाळणी म्हणून आम्हा बहिणींना मराठा आरक्षणाची ओवाळणी हवी आहे. आज आपण शाळा आणि स्कूलमध्ये पाहतो की आपल्याला सर्व धर्मसमभाव ही वागणूक दिली जाते. आपण शिक्षण देताना, ज्ञान देताना हे बघत नाही की समोरचा हा कोणत्या जातीचा आहे किंवा कोणत्या धर्माचा आहे. आपल्याला सर्वांना समान वागणूक मिळते. तर मला असं वाटतं की आरक्षणामध्ये आपण शिक्षणामध्ये आरक्षण देताना आपण पण याचा थोडाफार विचार करायला पाहिजे. सो मी सरकारला एवढीच विनंती करते की आम्हाला आरक्षण लवकर द्यावे, ही नम्र विनंती आहे. आणि मराठा समाजाने आरक्षण नसल्याचे खूप दुःख भोगले आहेत. सो एवढीच विनंती आहे की आम्हाला लवकरात आरक्षण द्यावे. त्याचे तुला काय वेदना झाल्या आहेत का? किंवा तू जेव्हा कॉलेजला होती तर कॉलेजला असताना शिक्षण घेताना किंवा शिक्षण झाल्यानंतर तुला मराठा आरक्षण नसल्याचा तोटा काय झाला? ओके. जेव्हा मला इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं होतं तेव्हा तिथे आमच्या ओपनसाठी फीस ही खूप जास्त होते. लाईक 1.5 लाख ही फीस होते आमच्या कॉलेजची. आणि बाकीचे OBC किंवा बाकीच्या कास्टला फक्त 50,000 किंवा खूप कमी फीस दिली जाते. तर मला असं वाटतं की आरक्षणामध्ये आम्हाला पण आरक्षण मिळालं पाहिजे. कास्ट बघून आरक्षण नाही. आम्ही पण शिक्षणामध्ये जसं सर्वांना समान शिक्षण दिलं जातं, समान ज्ञान दिलं जातं, तर तसं फीसमध्ये पण थोडंफार आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे. सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे. तर आपण पाहतो की मी पण एक गव्हर्नमेंट जॉबची तयारी करते सध्या. तर मग आपण तिथे जवळपास आपला मेरिट जो आहे, ओपनचा जो मेरिट आहे तो मार्कने खूप जास्त लागतो. शोधा मनोज दादा जरांगे पाटील हे गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण गेल्या कित्येक वर्षापासून आंतरवाली सराटे या ठिकाणी सातत्याने आंदोलन करत आहेत. तर त्यांच्याविषयी तू काय सांगशील? मी त्यांना खूप सपोर्ट करते. मी त्यांच्यावर खूप प्राऊड फील करते की एक आपला मराठी माणूस आपल्या मराठा समाजासाठी एक उभा राहिलेला आहे. त्यामुळं मला त्यांच्यावरती खूप प्राऊड फील आहे आणि मी त्यांना खूप सपोर्ट करते. त्यांनी खूप चांगलं काम करत आहेत आणि तो खरंच खूप आमच्यासाठी एक भाऊच आहेत आणि तो एक संघर्ष योद्धा आहे. मी एवढंच म्हणेन. बहिणीला अपेक्षा असते की भावाने काहीतरी ओवाळणी द्यावी. तर मी एवढेच म्हणेन की आम्हा बहिणींना ओवाळणी म्हणून एक मराठा आरक्षणाची ओवाळणी द्यावी, एवढीच मी नम्र विनंती करेन. सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आरक्षणाची गरज ही सध्या बहिणींना पण आहे आणि भावांना पण आहे. सध्याच्या आपल्या या समाजात शिक्षण घेतल्यानंतर नोकरी लागण्यासाठी जात आडवी येते. ही सध्याच्या काळात खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या समाजातील अनेक बहिणींना आणि भावांना त्यांच्या स्वप्नांपासून दूर राहावे लागते. समाजामध्ये शिक्षण घेऊनही आरक्षण नसल्यामुळे सध्याच्या शिक्षणालाही झिरो किंमत राहिलेली
झालेली आहे. त्यामुळे मला असे वाटते शिक्षणाला आरक्षणाची सांगड देणे हे सध्याच्या काळात खूप मोठी गरजेची गोष्ट आहे. ज्या छत्रपती शिवरायांनी हा महाराष्ट्र 18 पगड जातींना सोबत घेऊन उभा केला, त्याच छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आज मराठा समाज मात्र या सगळ्या गोष्टींपासून दूर राहिला आहे का? आज ज्या मराठा समाजाने सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालतो, आज तोच मराठा समाज आरक्षणासाठी मात्र वन भटकत आहे का? हो, बरोबर बोललात तुम्ही. आपला समाज हा भटकत आहे आरक्षणासाठी, कारण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांनी हे आपलं स्वराज्य निर्माण केलं, त्या राजानं आपल्या सर्व जातीला समान धरून आपलं हे एक स्वराज्य निर्माण केलं होतं. मग आत्ताच्या काळात का बरं आपल्याला अशी वागणूक दिली जाते? आत्ताच्या काळात का बरं आपल्या जातीला वेगळं स्थान दिलं जातं? मला असं वाटतं की राजांनी जसं आपल्या सर्व जातीला धरून आपलं हे स्वराज्य निर्माण केलं होतं, तसंच या सध्याच्या काळात सुद्धा आपल्यासुद्धा या जातीला एक स्थान दिलं पाहिजे. बांधवांनो, आपणास दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. दिवाळीचे दिवस सुरू आहेत. आज भाऊबीज आहे. आजचा दिवस हा बहीण आणि भावाच्या प्रेमाचा उत्तम असा दिवस असतो. आजच्या दिवशी बहीण भावासाठी दीर्घायुष्य मागते. रक्षाबंधनला ज्याप्रमाणे बहीण भावाच्या हातात धागा बांधते, त्याचप्रमाणे दिवाळीच्या भाऊबीजीला बहीण भावाला ओवाळते. बहीण आणि भावाच्या अतूट प्रेमाचा, बहीण आणि भावाच्या अतूट नात्याचा लढा हा घरापर्यंत पोहोचला आहे. माझ्यासोबत माझी आजी आहे, ज्या आजीनं आमच्या नातांसाठी, या माझ्या बहिणीसाठी किंवा माझे दुसरे भाऊ बहीण असतील यांच्यासाठी खूप काही कष्ट केलं आहे, खूप झाडा सोसल्या आहेत. ह्या आजीनं जवळ पाहिले की लेकरांच्या शिक्षणासाठी किती कष्ट करावं लागतं. जोकनाई शेतामध्ये राबावं लागतं आणि शेतात राबून कष्ट करून लेकरांना शिकवावं लागतं. आणि शेतात कष्ट करून राबून लेकरांना शिकूनसुद्धा जर गोरगरीब महाराष्ट्राच्या लेकरांना त्यांच्या शिक्षणाचा काय उपयोग होत नसेल तर काय अर्थ त्या शिक्षणाला? माझ्या आजीला आपण आरक्षणाविषयी नेमकं काय वाटतं हे आपण माझ्या आजीला विचारू. आजी, बाई तुला काय वाटतं का आरक्षणाविषयी? मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे का? आरक्षण भेटलं पाहिजे. ह्या नातीला लय कष्ट करून आम्ही शिकविलेलं आहे. पैसा सुद्धा नव्हता जवळ, पण आम्ही शिकवित होता. आणि ह्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे. ह्या लेकरा सणीला, नाताला आणि नातीले. ही शेळगावला होता शाळेत ही नातू, तर मी तिथं जात होते. रुसून जात होता, शिक्षणाला पैसे नाहीत म्हणून, तर मी घेऊन जात होते त्याला. शिक्षणासाठी लय कष्ट केलं शेतात आणि त्याला पैसे दिलं मी कष्ट करून. तुम्ही पाहिलं बांधवानो, माझी आजी माझ्यासोबत आहे. माझी आजी मला म्हणते की माझ्या शिक्षणासाठी माझ्या आजीनं खूप कष्ट केलं आहे किंवा खूप सोसलं आहे आयुष्यामध्ये, आणि त्या शिक्षणाच्या कष्टाचं कुठं सार्थक झालं पाहिजे असं माझी आजी या ठिकाणी तिच्या भावना व्यक्त करत आहे. पुढं जाय वाटते, ती शिक्षण व्हावं वाटते, लेकरासणीचं आरक्षण भेटावं वाटतं ह्या मराठ्याचं ह्या लेकरासणीला. आता सध्या मला सांग बाई, आरक्षण भेटल्यावर गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण होईल का? आरक्षण भेटल्यावर गोरगरिबाच्या लेकरांचं कल्याण होईल का? आता सध्या तर पुरी भेटत नाही. त्या नोकरी लागल्याशिवाय मुलगी देत नाही म्हणते ते. आम्ही नोकरी असली तर त्याला मुलगी देता नाही तर देत नाही म्हणते ते. मग त्याला नोकरी लागावी. तिच्या भाऊबीजेच्या दिवशी बहीण म्हणते भावाला आरक्षण द्या आम्हाला. गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचा हा आवाज आहे. गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांची लढाई आहे की आरक्षण आम्हाला आमच्या हक्काचं भेटलंच पाहिजे. बांधवांनो, प्रमोद भोंग स्पीच हा आपला हक्काचा यूट्यूब चॅनल आहे. हा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत कमेंट करा. थेट घरातून माझ्या भावना काय आहेत, माझ्या बहिणींच्या आरक्षणाबद्दलच्या काय भावना आहेत. सध्या तुझं शिक्षण काय सुरू आहे हे सांग सर्वांना. सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री बीटेक. काय वाटतं तुला आरक्षणाविषयी? खरं तर मी एक सिव्हिल इंजिनियर आहे. आमच्या सेक्टरमध्ये खूप गव्हर्नमेंट जॉब्स आहेत. आमच्या घरच्यांची अशी इच्छा आहे की माझं त्याच्यातून सिलेक्शन झालं पाहिजे, पण ह्या मराठा आरक्षणामुळं मला ते घरच्यांचं स्वप्न पूर्ण करताच येत नाही. कारण मला 190 जरी मार्क असले तरी माझं सिलेक्शन होत नाही, आणि दुसऱ्या कास्टवाल्यांचं 145 जरी असले तरी त्यांचं सिलेक्शन होतं. का? डोकं तर सेमच दिलं आहे ना, शिक्षण तर सगळ्यांना सेमच आहे. मग असा का भेदभाव? मराठ्यांना पण आरक्षण भेटलंच पाहिजे, कारण आमच्या घरच्यांच्या इच्छा पण आहेत, आम्हाला त्या पण पूर्ण करायच्यात ना. आत्तापर्यंत कित्येक जणांनी आत्महत्या केले का? तर मराठ्यांना आरक्षण भेटावं म्हणून. काही जणांनी याच्यामुळे केले तर त्यांचं सिलेक्शन नाही झालं, ते घरच्यांचं स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. आम्ही एकतर गरीब घराण्यातून असतो आणि आम्हाला आमच्या घरच्यांचं स्वप्न पूर्ण करून त्यांना
त्यांच्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या आम्हाला त्यांच्या पूर्ण करायच्या असतात, तर ते आम्ही करू शकत नाही. मग आम्हाला दुसरं काही ऑप्शनच राहत नाही ना. आणि नंतर जर आमचं सिलेक्शन नाही झालं तर आम्हाला नंतर कंपनीमध्ये जॉब करावं होतं. तिथं गेल्यानंतर आम्हाला 20-25च पेमेंट असते, त्याच्यावर आमचं काहीच होत नाही एकतर. आणि नंतर म्हणलं तर काही जणांनी याच्यामुळं आत्महत्या केली आहे की गरीब परिस्थिती असल्यामुळं मराठ्यांना खूप फी असते कॉलेजमध्ये, ते मोठ्या कॉलेजमध्ये, त्याच्यामुळे त्यांना ते फी भरणं होत नाही. त्याच्यामुळं काही जणांनी आत्महत्या केली. याला जबाबदार कोण आहे? फक्त सरकार आहे. कारण त्यानं मराठ्यांना आरक्षण देतच नाही आहे. का? त्याचं आम्ही काय पाप केले, त्याचं म्हणजे त्याचा नेमकं काय प्रॉब्लेम आहे मराठ्यांच्या लेकरांशी हे त्यांना आधी सांगावं तरी, म्हणजे आम्हाला कळेल तरी ना आमचा काय दोष आहे. मला एवढंच वाटतं की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. मराठ्याच्या पण लेकरांना पुढं जायची संधी भेटली पाहिजे. त्याच्यामुळं आत्महत्या नाही झाली पाहिजे. आम्ही पण घरच्यांचं स्वप्न पूर्ण करू शकलो पाहिजे. आपण पाहता बांधवांनो, ही माझी बहीण आहे आणि ही माझी बहीण म्हणते की आरक्षण नसल्यामुळे कित्येक मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरांनी आत्महत्या केलेल्या आहेत आरक्षणाच्या लढ्यासाठी. कित्येक अशा मुली आहेत हिच्यासोबत शिक्षण ज्या घेतात ते, की आरक्षण नसल्यामुळे त्यांचं एक मानसिक संतुलनसुद्धा कुठेतरी बिघडलेलं आहे. कारण की शिक्षण घेत असताना भविष्यात जर कुठे त्यांच्या स्वप्नांची पूर्तताच होत नसेल तर आज एवढं कष्ट करून काय उपयोग आहे. कुठेतरी त्यांचं एक म्हणजे आत्मविश्वास जो असतो तो आत्मविश्वास कमकुवत झाला आहे, त्यांचं मन खचलं आहे. ह्या गोष्टींचा खरंच गांभीर्याने विचार करायला हवा. कारण की नाही आता सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहोत आणि आम्ही कष्ट करतो, शिकतो, राबतो. मग आम्ही शिकून सुद्धा आम्हाला जर आमच्या लढ्याला यश मिळत नसेल तर आमच्या शिक्षणाला काय अर्थ आहे? भाऊबीज आहे. जर तुम्हाला काय आम्हाला ओवाळणी टाकायचीच असेल तर मराठ्यांना आरक्षण हेच फक्त आम्हाला ओवाळणी पाहिजे. ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच नको आहे आम्हाला. कारण जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर त्याच्यातून आम्ही आमचं भविष्य उज्ज्वल करू शकतो. मग काय मागणं आहे तुझं? फक्त मराठ्यांना आरक्षण द्या, एवढीच ओवाळणी पाहिजे आम्हाला, बाकी काहीच नको. कारण जर आम्हाला मराठ्यांना आरक्षण दिलं तर आम्ही आमचं स्वतःचं भविष्य उज्ज्वल करू शकतो. मग आम्हाला तुमच्या ओवाळणीची जास्त गरज पण पडणार नाही. आम्ही तुमच्याकडून जास्त अपेक्षा पण का ठेवल? मग आई बाप सरकार, जर तुम्हाला आज भाऊबीजेच्या दिवशी ओवाळणीच द्यायची असेल तर मराठ्यांना आरक्षणच द्या, एवढीच फक्त ओवाळणी पाहिजे आम्हाला. मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळे आजपर्यंत कित्येक मुलींची स्वप्नांची राख रंगोळी झाले. का तर मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळे. शेतकऱ्याची मुलगी आहे, सगळ्यांप्रमाणे माझ्या वडिलांनाही असं वाटतं की मी शिकून मोठं काहीतरी व्हावे, पण आज समाजामध्ये आरक्षण भेटत नसल्यामुळे कित्येक जण तर बेरोजगार आहेत. मलाही असं वाटतं आपल्या समाजात फक्त मराठ्यांनाच आरक्षण भेटत नाही, इतर समाजाला पूर्ण आरक्षण भेटतंय. सरकारने योग्य निर्णय घ्यावा, मराठ्यांना आरक्षण भेटावं. कारण माझ्याप्रमाणेच इतर मुलीही त्यांनाही असं वाटतं की आपण शिक्षण घ्यावं, मोठं काहीतरी व्हावं, आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. पण आरक्षण असल्यामुळे त्यांचे स्वप्न तसेच अपूर्ण राहतात. जर आरक्षण भेटलं तर सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होतील, तेही आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी करू शकतील. असं म्हणजे कोणीच बेरोजगार राहणार नाही आणि कोणी आत्महत्याही करणार नाही. जर आज भाऊबीजेचं सरकारला काही बहिणींसाठी करायचंच असेल तर आरक्षण द्या, बाकी काही आम्हाला नको. तुमचे 1,500 आमच्या काही कामाचे नाहीत, कारण तुमचे 1,500 आमच्या कोठेही कामाला येणार नाहीत. बांधवांनो, प्रमोद भोंग स्पीच हा आपला हक्काचा यूट्यूब चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा. मी पुनश्च एकदा बांधवांना सांगतो की आपला न्यूज चॅनल नाही आहे. प्रमोद भोंग स्पीच हा सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आहे. सर्वसामान्यांचा बुलंद आवाज म्हणजे प्रमोद भोंग स्पीच हा आपल्या हक्काचा यूट्यूब चॅनल आहे. पुनश्च एकदा भाऊबीजेच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा, दिवाळीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. पाहूया, लाईक करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आवर्जून कमेंट करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू.